तहसीलदार विजय चव्हाण 6,40,000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात. जिल्हा प्रशासनात खळबळ. राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातत्याने कठोर कारवाई करत असून गुरुवारी एकाच दिवशी 2 मोठ्या कारवायांमुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जालना एसीबीने बीड जिल्ह्यात जाऊन एक पोलीस अंमलदाराला 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, तर दुसऱ्या कारवाईत बीड एसीबीने जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना तब्बल 6,40,000 रुपयाची लाच स्वीकारताना अटक केली. सविस्तर माहिती. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन व ट्रक सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. या मागणीची तक्रार व्यक्तीने लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचला. छत्रपती संभाजीनगर येथील विजय चव्हाण यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली. सापळ्यादरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी 6,40,000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये चर्चांना उधाण आले आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईनंतर आवश्यक पुरावे जप्त केले असून संबंधित पंचनामा करण्यात आलाय. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यातून नेकनूर येथे धाड टाकून एका पोलीस अंमलदाराला 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना अटक केली. त्यामुळे एका दिवसात 2 वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवायांना भ्रष्टाचार विरोधातील एसीबीची मोहीम आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात एसीबीकडून सातत्याने सापळे रचून लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर झालेली कारवाई जालना जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या लाचखोरीच्या कारवायापैकी एक मानली जात आहे. काही महिन्यापूर्वी जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एका बांधकाम ठेकेदाराकडून 10 लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते आणि आता हे तहसीलदार विजय चव्हाण अडकले. यामुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून लाचखोरीच्या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाद मिटवणारा तहसीलदार, गोरगरिबांना मदत करणारा तहसीलदार, पूर आल्यावर पुराच्या पाण्यात स्वतः पूरग्रस्तांना अन्न पुरवणारा तहसीलदार आज लाचखोरीत अडकल्याचा विश्वास कोणालाच बसत नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांना हा मोठा प्रश्न पडलाय. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना.